आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत केराटोकोनस या आजाराबद्दल. मुळात केराटोकोनस काय असतं तर आपल्या डोळ्याच्या वरती असलेला जो ट्रान्सपरंट कॉर्निया किंवा समोरचा पडदा असतो तो हळूहळू कोनाकार होत जातो आणि त्यालाच आपण केराटोकोनस म्हणतो. केराटोकोनस होण्याची कारणं काय? सतत डोळे चोळणं, त्यानंतर काही लोकांमध्ये ॲडोलेसन्स जसं टीनेज सुरू होतं तसं काही लोकांमध्ये सतत सिलेंड्रिकल पॉवर जी तुमची चेंज होत असते ते सुद्धा जेनेटिक्स, काही फॅमिलीजमध्ये केराटोकोनस असू शकतं. सो हे झाले कारणं केराटोकोनसचे. मुळात केराटोकोनस डायग्नोज कसं होतं किंवा कसं कळतं की केराटोकोनस आहेत, यासाठी आपण जे रेग्युलरली माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण मी सांगितलं आहे की इयरली आय चेकअप, कमीत कमी वार्षिक डोळ्यांची तपासणी जर आपण करतो तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपले नेत्रतज्ञ सांगतात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुमचं सिलेंड्रिकल पॉवर चेंज होत असेल तर डोळ्याच्या काही तपासण्या करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यापैकी पॅकीमेट्री किंवा डोळ्याच्या समोरच्या पडद्याची थिकनेस जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतरची पुढची तपासणी आहे टोपोग्राफी. टोपोग्राफीचा अर्थ काय की कॉर्नियाचं कर्वेचर जसं चेंज होतं ज्याच्याप्रमाणे मी बोललं, तर ते कर्वेचर जे चेंज होणार आहे ते एकाच दिशेने जर होत असेल तर केराटोकोनस हा आजार आहे असं आपण त्यांना सांगतो. पॅकीमेट्री आणि टोपोग्राफी या रिपोर्टच्या अनुषंगाने तुमचे डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंटचं ऑप्शन देतात. जर केराटोकोनसची सुरुवात असेल तर चष्मा हा एक ऑप्शन दिला जातो. जर केराटोकोनस वाढत असेल, रोज के लेन्स नावाच्या लेन्सेस असतात ज्यामुळे केराटोकोनस हा कंट्रोलमध्ये राहू शकतो. जर रोज के लेन्सेसने हे कंट्रोल राहणार नसेल तर तुमचे डॉक्टर पुढची ट्रीटमेंट सांगतात ज्याला आपण C3R किंवा कोलॅजन क्रॉस लिंकिंग असं म्हणतात. ही ॲक्च्युअली एक सर्जिकल प्रोसिजर आहे ज्यामध्ये कॉर्नियाचा वरचा लेयर पापुद्रा काढला जातो आणि त्यावरती काही रेडिएशन दिलं जातं आणि रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन B हे ड्रॉप्स टाकून कोलॅजन म्हणजे डोळ्याच्या कॉर्नियामध्ये असलेलं जे क्रॉस लिंकिंग आहे त्याला टाईट केलं जातं आणि स्ट्रॉंग केलं जातं ज्यामुळे केराटोकोनस वाढणार नाही. हे झाले सुरुवातीचे ट्रीटमेंट ऑप्शन. पण जसं जसं केराटोकोनस वाढत जातो तर आपल्याला पुढचे काही ऑप्शन दिले जातात. त्यापैकी इंटॅक्स नावाची एक सर्जरी ज्याच्यामध्ये डोळ्याच्या मध्ये रिंग टाकल्या जातात आणि दोन्ही बाजूने रिंग टाकल्यानंतर काही प्रमाणात ते कंट्रोलमध्ये होतं. आणि अर्थात केराटोकोनसचा शेवटचा पर्याय आहे तो म्हणजे ऑप्टिकल ट्रान्सप्लांट. आपल्याला माहिती आहे की मृत्यू झाल्यानंतर जे नेत्रदान करण्यात येतं ज्यामध्ये कॉर्निया दान करण्यात येतो, त्यापैकीचा कॉर्निया घेऊन आपण या पेशंट्सला डेफिनेटली मदत करू शकतो. सो अशा काही माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याहून महत्त्वाचं आहे तुमचा रेग्युलर वार्षिक तपासणी इयरली स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि मुलांची नक्की करत राहा. धन्यवाद.